माझी माय 10 दिवसापूर्वी वारली. आई गेल्याच्या नंतर काय दुःख होतं, मी 10 दिवस रडत होतो. अक्षरशः आमचे मेजर माझे बंधू घरी आलेले, आम्ही त्याला जोडीला घेतलं. म्हणून मी एकटा जाऊ शकत नाही कीर्तन. म्हणजे काहीतरी मन मोकळं करण्यासाठी अवांतर गप्पा असतात, सगळ्या गोष्टी असतात. मी कमीत कमी इथपर्यंत येईपर्यंत 10 वेळा रामरक्षा म्हणलोय महाराज. म्हणजे कुठेतरी आईला मुक्ती मिळावी, कुठेतरी समाधान मिळावं. हे सगळं मी महाराजांना, पूज्यश्री बाबांना फोन पण केला गुरुजींना की गुरुजी माझं येणं होत नाही, उद्या करेल मी कीर्तन. करंजीकर माऊलीला माझ्या जागेवर बोलवते म्हणे महाराज कालची थोडी अडचण झाली, आज तुम्ही आलं पाहिजे. म्हणून माझ्या त्र्यंबकेश्वरचे बहीण भाऊंना विचारलं गुरुजी की गुरुजी मला कीर्तनाला जायचं, जाऊ का? ते म्हणले काय नाही बाळा, निवांत जा, काही टेन्शन घेऊ नका. आणि तिथे गेल्याच्या नंतर आपण काही तमाशे करणार, माझ्या प्रभूचं गुणांवादन गाण्यासाठी तर आपण इथं आलोय ना. त्याच्यातून देखील आईला मुक्तीच मिळेल म्हणे, बिंदास्त जा, काही चिंता करू नका. तुका म्हणे होता ठेवा होया बाबा, सापडला पूर्वजन्मे सुकृती थोर केली, ती मदाजी फळाशी आली. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे, आश्रमे विचार षटकर्मे, वानप्रस्थी जरे संयोगे वियोग, संन्यासी तो त्याग संकल्पाचा. इचाल नामदेव महाराज पाटोळे बाबा म्हणायचे. आमच्याकडं पांडुरंग महाराजगिरी वाजवायला असायचे आमच्या सप्ताहात, आणि नामदेव महाराज पठाडे गायला असायचे. आम्ही इतके भाग्यवान, महाराज आमच्या 4थ्या पिढीची परंपरा वारकरी संप्रदायाची. आणि निवृत्तीनाथाच्या रथाला अलीकडे आता निवृत्तीनाथ महाराजांचा प्रचार प्रसार भाषणातून होतोय, वारीतून होतोय. पण त्या जुन्या काळामध्ये आमच्या आजोबांनी 14 वर्षे निवृत्तीनाथाची सेवा केली, स्वतःची बैल घेऊन. म्हणून तर ते सगळं आपल्याकडे ते काही लगेच येत असतं का? ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे, फार गोडी चाले म्हणायच्या महाराज. आणि पठाडे महाराजांचा फार मी फॅन. अजूनही ते युट्यूबला कीर्तन ऐकतच असतो. ते मांडता जरी नाही आले तरी ते ऐकायचा प्रयत्न आपण करत असतो. महाराजांच्या चाली फार गोड. दरदैत पाण्या माझ्या रांधिया, काय करू काय करू काय करू काय करू मुखचुती तुळशीदारा, मुखचुती तुळशीदारा, मुखचुती तुळशीदारा, काय करू काय करू काय करू अलीकडे गुरुजींमुळे आहेत त्या टिकून, नाही तर सगळ्या लोक पावत चालले. खूप गोड चालले. आमचे श्रीगुरु बोधे बाबा, आम्ही चातुर्मासाला असताना फार गवळणी बाबांचे गोड. अरे की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर. कधी कधी जर ऐकायच्या असल्या तर माणसाचे महाराज मन असं डोलायला लागेल. आमच्या बंकट स्वामी महाराजांनी जर काकडा सुरू केला तर आम्ही जुने परंपरेचे लोक सांगतात की ज्ञानोबराची समाधी डोलायची. गवळणीचा ताट निघाला मथुरे हाताला, ते देखुनी जगदीश दावला गोप घेऊन वेगी. कन्हैया सरसर परता नको आरुताये हो, तुझा संग झाल्यावर मी घरा कैसे जाऊ, तुझा संग झाल्यावर मी घरा कैसे जाऊ. आई नको गे, आई नको गे, आई माझा मारू नको गे. नाही नाही म्या पाहिली माती, पाहिली माती. बळीराम दादा माझा भेटला, तोही माझा पक्षपाती. आई नको गे, आई नको गे, आई माझा
सगळ्या गवळणी आपण ऐकत होतो, ही परंपरेच्या चालीच आहे. माझा भाव असा आहे, विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, श्रीमंतांनी दान द्यावं, गरिबांनी कष्ट करावे. ते सगळं आपल्यामध्ये आहे आणि विद्यार्थी असेल तर अभ्यास करावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण शेतकरी म्हणून जन्माला आलोय. आता अलीकडे पेरणीचे दिवस वारीमध्ये जवळ येत आहेत. पेरणीचे दिवस तयार झाले, वापसा झालेली आहे. पण घरामध्ये जर एखादं मरण पावलं तर अगोदर तुकाराम महाराज म्हणतात, पेरणी करायची का मड वाटी लावायचं? तुमचं काय मत आहे बरं बसल्या? अगोदर मड वाटी लावायचं का पेरणी करायची? म्हणजे अगोदर पेरणी करायची आणि मड झाकून ठेवायचं, बरोबर ना? हा, मड झाकून ठेवून पेरणी करायची. गुरुजी, आपल्या घरात जर असं घडलं तर पाहुणे रावळे काय म्हणतील? अरे पागल झाला का काय म्हणजे? पण तुकोबराय बोलले, मळे झाकुनी करावी पेरणी, मळे झाकुनी करावी पेरणी, कुणबियाची वाणी लवला, कुणबियाची वाणी लवला. सगळं माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शिकवलं. क्षत्रिय असेल तर युद्ध करता करता धारा तीर्थी पडलं पाहिजे. हा विद्यार्थ्याच्या जीवनातील धर्म आहे. श्रीमंताच्या जीवनातील दान करणं हा धर्म आहे. सगळं आपल्याला आपण सावध राहिलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये सावधानता बाळगली पाहिजे. पण तुकाराम महाराजांना मी विचारू, महाराज आम्हाला सावध व्हा म्हणतात, तुम्ही झाले का सावध? सावध झालो सावध. महाराजांकडे काही मंडळी गेले, महाराजांना म्हणायला लागले, महाराज आम्हाला सावध करतात, तुम्ही झाले का सावध? महाराज म्हणजे मी काही 2025 कीर्तनकार का व्यवसायावर आहे. सावध झालो सावध झालो, अरे चालो जागरणा, जेथे वैष्णवाचे भार, बेसावध माणसाने कधी राहायचं, बेसावध कधी राहायचं. तो रामदास स्वामीचा अभंग फार गमतीचा. रामदास स्वामी त्या बाहुल्यावर उभे राहिले, लग्न घटिका जवळ आली, अक्षदा पडणार. ब्राह्मण काकाच्या कानावरती, ब्राह्मण काकाच्या मुखातले शब्द समाजाच्या कानावर पडले, रामदास स्वामीच्या कानावर पडले. रामदास स्वामी सावध झाले. सावधान आले लग्न घटी, ऐकता ना तुम्ही, गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया. वांगवची मंडळी म्हणते, काय गोरच मोठं टळून गेलं तर कोण लग्न लावतं इथं? सावध झाला पाहिजे. रामदास स्वामीच्या कानावर शब्द पडला सावधान. महाराजांचे शब्द आहे, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण, कामर्ष कालपना अंगी भरला मदाना, मग तो कैसा सावधान, सावध सावधान अरे 40 कधी आली, कधी डोळ्याला चष्मा लागला तर
50 होती दाताच्या पंक्ती ज्या मुखेच शुभ्र होती त्याला म्हातारा म्हणती साठीची बुद्धी नाती हाताने काढी वस वस लागे पाठी त्याला हात लागली गुरुजी कसं झालंय म्हणजे का समाजामध्ये दुनिया झुकतीन झुकारे वाला मी नेहमी सांगत राहतो साप विक्रीचं जरी दुकान टाकलं तरी अलीकडे चालू शकतो लोक म्हणतील हे घे दुसऱ्याच्या घरातील सोडायला का असा समाज आहे मला समाजाचं काय करावं तुम्ही ज्याचं दुकान समाजामध्ये टाकलं की त्याचं गिराईक अलीकडे तयार समाजाचा काय विचार म्हणून नेहमी माणसाने सावध राहिलं पाहिजे नेहमी माणसाने तत्पर राहिलं पाहिजे आपला काळ गेला तर तो चिंतनात जावा माझ्या दादानं झोपेत जाऊ नये एक कीर्तनात माझी म्हातारी एका कीर्तनात झोपली माझ्या स्वतःच्या खांबाला पाठलो मी म्हणलं आजी खुशाल कीर्तनामध्ये झोपता ती म्हातारी कीर्तन होईपर्यंत काहीच बोलली नाही चालतो आली माझ्याकडे मला म्हणाले महाराज तुमचं कीर्तन मला फार आवडलं म्हणे पण घरी गेलं की 2-2 गोळ्या घेते पण झोप येत नाही तुमच्या कीर्तनात बसलं की डोकला लागतं झोपायची जागा आहे का अरे इथं माणसाने सावध राहिलं आपला गेला का झोपेत नाही जाऊ मग काळ सारा वाचिंतने काळ सारा गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नेहमी माणसाने सावध राहिलं पाहिजे नेहमी माणसाने तत्पर राहिलं पाहिजे आपला काळ झोपेमध्ये कधी जाऊ नये गेला तर तो भजनात जावा जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम
नेहमी काळ भजनामध्ये गेला पाहिजे, नेहमी. आमचे श्रीगुरु तुकाराम बाबा जेवण करणं ऐकून असेल, आम्ही बाबाच्या दिंडीमध्ये भजन चालत असतात, नेहमी भजन. भजनाला फार अनन्य साधारण महत्व. पाऊल टाकला रे टाकला की मुखात रामकृष्ण आहे, अभंग म्हणायचे ते जाग्यावर. एकदा रस्त्याला पाऊल टाकला की रामकृष्ण हरी भजन. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण माणसाकडे आळस नसावा. आपल्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर संसार प्रपंच करत असताना संसारामध्ये वित्त असावं, परमार्थामध्ये चित्त असावं, शरीरामध्ये संसारामध्ये वित्ताची फार गरज आहे. पैसा नसेल तर तुम्हाला हिंग लावून कोणी विचारत. आमचे कबीर महाराज म्हणतात, सब हे पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई, अपने पल्लों में पैसा है लोग करे सलाम, अपना पैसा निकल गया कोई न मीठा बोले. सर्व मान्यता आहे जगी. आपल्याकडे जर पैसा असेल तर लोक तुम्हाला किंमत देत आहेत, पैसा नसेल तर तुम्हाला हिंग लावून कोणी विचारत नाही. जोपर्यंत आपल्या खिशामध्ये 100 रुपयाची नोट आहे तोपर्यंत जग श्रीमंत आहे. खिशातले पैशाची नोट निघून जाऊ दे, 100 रुपयाची जग भिकारी. आपल्याकडे तर दुसऱ्याकडे, आपल्याकडे नसेल तर दुसऱ्याकडे काय काय कामाचे ते. म्हणून पैसा हा अत्यंत महत्वाचा आहे. आमचं लहान बाळ आहे, एक दिवस कुंदन आला त्यांनी त्याच्या हातामध्ये 50 रुपयाची नोट दिली, पण त्यांना परत घेतली. अरे महाराजांचं पोरगे 50 द्यायला लाज वाटते. पुन्हा 100 रुपयाची नोट दिली, पण ती पोराने घेऊन टाकली. ते बाकीचे बसणारे मंडळी म्हटले, अरे महाराजाच्या हातातून म्हणजे का पोराने कशी काय नोट घेतली. ते तो कुंदन म्हणे, हे गोरख महाराज. म्हणजे माझा मुद्दा असा आहे की बाप जे करतो ते पोरग करतो. त्या पोराने खुशाल घेतली. काय कळतं बरं, कुरकुऱ्याचा पुडा दिला की पायाला ठोकतो, बिस्किटचा पुडा दिला की काठीनं मुरतो, पण पैसा दिल्यानंतर लगेच घेतो. वासुदेवाची ऐका बानी, वासुदेवाची ऐका बानी, जगात नाही राम रे, राम करी काम वेड्या, राम आणि संसारात वित्त लागते आणि परमार्थात चित्ताला फार महत्वाचं. आज आपल्या हे कीर्तनाला तुम्ही घोंगडं टाकले, अर्थामध्ये चादर टाकले कीर्तनाला. कधी कधी घोंगडं असतं, कधी कधी चादर असते, कधी आता हे व्यासपीठ सुंदर बनवलं. पण आपल्या कीर्तनाला जर आसन नसेल तर आपल्याला कीर्तन करता येत नाही. तसं तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये सुद्धा आसन होतं का नव्हतं. महाराजांच्या कीर्तनामध्ये असं घोंगडं आसन नव्हतं. महाराजांच्या कीर्तनामध्ये आसन होतं, पण ते कोणतं आसन.
चित्तरूपी आसन म्हणतात. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन, हे तुकाराम महाराजांचे चित्ती तुझ्या पाय डोळा रूपाचे घाला, डोळा रूपाचे घाला. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे घाला, डोळा रूपाचे घाला. अखंड मुखे घाला, अखंड मुखे घाला, तुझे चित्त महत्वाचे. परमार्थात चित्त. काही मंडळी जगद्गुरु तुकोबरायकडे गेले, सालो मालो मंबाजी यांच्यासारखे काही मंडळी महाराजांकडे गेले. महाराजांना म्हणायला लागले, महाराज आमचं शिष्यत्व पत्कार. महाराज म्हणले, बाबा त्याला विचारल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. त्याला म्हणजे कुणाला? पांडुरंगाला. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा आमच्या जीवनामध्ये सर्वस्व भगवान आहे, पांडुरंग परमात्मा, त्याला विचारल्याशिवाय मी तुमचं शिष्यत्व पत्करू शकत नाही. तुकोबराय बोलले, कृपाळू हा पंढरीनाथ वडिलांचे दैवत, माझ्या त्याला विचाराशिवाय काही करू शकत नाही. अगोदर त्याला विचारा ना. तुम्ही मला भक्तीचा मार्ग दाखवला, तुमच्या पुण्याला पार नाही. वाट दावी त्यांचा, वाट दावी त्यांचा, वाट दावी त्यांचा, पुण्य नाही पार. मार्ग दाखवला, तुमच्या पुण्याला पार. ठीक आहे, पण महाराजांच्या समोर गेले. महाराजांना ते काही मंडळी म्हणायला लागले, महाराज आमचं शिष्यत्व पत्करा. महाराज पुन्हा तिथून उठले, देवाच्या समोर गेले. देवाला म्हणायला लागले, देवा तुझ्या दारात आले बाबा. देव म्हणायला लागले, तुकोबा काय पाहिजे तुला? तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा तुझ्याकडून मला काही नको रे, तुझाही दास नाही बनवलं तरी चालेल. दासीचा दास करती ठेवा, तुझ्या 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 दासीचा दास करती ठेवा. महाराज म्हणले, बाबा तुमची दासीचा दास करून ठेवा. देवा तुमच्या घरामध्ये कोणी दास असेल ना, त्याचाही दास मला बनवलं तरी चालेल. माझं मत असं असतं महाराज, एक तर संतांचा दास बना, एक तर देवाचा दास बना, नाही तर देशाचा दास बना. ऐका ना, संतांचा जर दास बनायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबा सारख्या संतांचा दास बना, रामाई बाबांसारखं दास बना, सद्गुरु जोग महाराजांसारखं दास बना, ज्ञानोबरासारख्याचा दास बना. मजदास करी त्यांचा, संत दासाच्या दासाचा. नाथ महाराज आळंदीमध्ये ज्ञानोबराकडे गेले, ज्ञानोबराच्या समोर बसले आणि म्हणतात काय, ओम नमो ज्ञानेश्वरा.
करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावड झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दने तुमचा दास शब्दाखाली अंडरलाईन का, मला ज्ञानोबरायचं दास बना, निवृत्तीनाथ महाराजांचं दास बनलं पाहिजे, ज्ञानोबरायचं दास बनलं पाहिजे. आज माझ्या कीर्तनाला अगोदर तुम्ही हार घातले, बरोबर ना? की हार आमच्या गळ्यामध्ये घातले म्हणजे ते आमचा सन्मान आहे का? तो नाही. तो सन्मान जर असेल तर माझ्या ज्ञानोबरायचा, माझ्या तुकोबरायचा. आज आपल्या वारकरी संप्रदायाचा सन्मान आहे आपल्या जरी गळ्यामध्ये हार पडत असेल, पण गळ्यामध्ये हार आमच्या कीर्तनकाराच्या घालता तुम्ही, याला कारण काय माहिती का? आमच्या गळ्यामध्ये जरी हार घातले पण ते पांडुरंगाचे, ज्ञानोबा तुकोबाचे, पण हार गळ्यात का पडले माहिती तुम्हाला? आम्ही फक्त त्याचं दास बनलो. कुणाचं? आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवा, आम्ही दैवाचे दैवा. माझ्या गाड्याला हातात नाही. आणि दुसरा मुद्दा असा की मी नुसतं बोलायचं, तो एवढा हल्ला म्हणाला बा, याला काही म्हणायचं नाही, असंही नको व्हायला. म्हणजे आपण बोलत राहायचं आणि लोकांनी जांभाळ द्यायचं, आपल्याकडून असं पण झालं नाही पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. हा हवी कोणता आहे महाराज? धुळे सोलापूर हवी, बरोबर? म्हणजे आमच्या तिकडून तो धुळ्याहून, हा इकडे सोलापूरला जातो. आता ह्या रस्त्याला कधी कधी आपण ऍक्सिडेंट पाहतो ना, सगळं पाहतो, ऍक्सिडेंट पाहतो, कधी दंगल पाहतो, कधी भांडणं पाहतो, सगळं पाहतो महाराज आपण हवेला. कधी रोडने जर चालायला लागलो एखाद्याला म्हणलं ना बाबा हळू चालव, हळू चालव म्हणल्याच्या नंतर तो समोरचा लगेच म्हणतो का तुझ्या बापाचा रस्ता आहे, असं बोलणारे समाजामध्ये आहेत ना. पण ज्याने ज्याने ज्ञानोबा तुकोबाची कास धरली त्यांना संस्कार मिळाले. आज आमच्या गुरुजींच्या मठामध्ये तुम्ही सगळेजण इथं मंडळी शिकायला आले म्हणजे घरच्यांकडे जास्त पैसा झाला म्हणून आलेत का? अरे श्रीमंत लोक एका एका मुलाचे महाराज 3-3 लाख रुपये, 4-4 लाख रुपये वर्षाचा खर्च करतात आणि आपल्याला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्ञानार्जन घेण्यासाठी पाठवतायत. आपण काहीतरी शिकलं पाहिजे या गुरुकुलामध्ये, या उद्देशाने आपल्याला पाठवतात. पण जे जे मुलं गुरुकुलामध्ये राहून गेले, जे जे मुलं आनंदीला संस्थेमध्ये राहिले, ज्यांना ज्यांना वारकरी संप्रदायाचा वारसा आणि वसा मिळाला, ती मंडळी आजही समोर काय त्याच्यावर काटा जर असेल तर बाजूला पाय टाकतात. तर समाजामध्ये आपण पाहिलं तर कित्येक लोक समाजामध्ये असे वागतात. देख तेरे संसार की हालत क्या होगा भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. देख तेरे संसार की हालत क्या होगा भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. सूरज न बदला, चांद न बदला, न बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. अरे धरती बदलली नाही, आसमान बदलले, अलीकडे बदललेला तो माणूस आहे. आपण समाजामध्ये पाहतोय ना, कधी कधी भांडण आहे, कधी दंगा आहे, कधी मस्ती आहे, कधी नालस्ती आहे, कधी दगड आहे, कधी भांडण आहे. आपण वारकरी संप्रदायाचा एखादा माणूस रस्त्यानं चालवायचे आपल्याला आया समय बड़ा बेरंगा, आजाद में बना लखंगा. आया समय बड़ा बेरंगा, आजाद में बना लखंगा. कहीं पे झगड़ा, कहीं पे दंगा, नाच रहा नर हो नरगंगा. सदा कपट के हाथों अपना बेच रहा है मान, कितना बदल गया है, कितना बदल गया है, कितना बदल गया है.
आसमान बदललं नाही, धरती बदललेली, फक्त बदललेला तो माणूस आहे. कोणीच कोरभर कुत्र्याला जर भाकर टाकली तर आयुष्यभर चाकरी करतो. अरे आपण फार विषारी आहे. सापाच्या तोंडामध्ये दात आहे पण ते विषारी आहे. 2 दात लोक काढून टाकतात आणि गावडी लोक त्याच्यावर पैसा कमवतात. विंचवाच्या नांगीमध्ये विष, नांगी तोडून टाका. लहान लहान मुलं त्याला खिशात घेऊन वागवतायत. सापाच्या तोंडात विष आहे, विंचवाच्या नांगीत विष आहे, पण माणूस सर्वांगाने विषारी बांधा. याच्याकडे कोणाचं लक्ष आहे? तुका म्हणे विंचवाची नांगी पैसा दुर्गाला सर्वांगी. पैसा दुर्जन सर्वांगी. आज विंचू जर चावला तर काय अवस्था होते हो माणसाची? विंचू चावल्यानंतर माणसाची अवस्था काय होते? माणूस चावायच्या अगोदर फक्त बोलला ना भांडणं लागतं. कै पे झगडा कै पे दंगा, नाचरा नर हो कर नंगा. चलावर कपट के आतो अपना बेचराई मान. इतना विंचवानी नांगी मार द्या. कोणला कोणला विंचू चावला मंडपात मला सांगा बरं. म्हणजे मंडपात चावला असं, बाहेर चावला या मंडपात बसले. वर गुट करा बरं. विंचू कोणाला चावला? एकाला चावला का? 100 पाप झाले की विंचू चावतो आणि 1000 पाप झाले की साप चावतो. साप कोणाला चावला? कोणाचं तरी वरती बोट गेलं होतं. मी 1000 पाप म्हटल्याला तरी पटकन खाली. महाराज हे मुलं विंचू चावल्यागत करतात. खूप आनंद घेतात. महाराज तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर महाराज माझे नेत्र पावतात. अगदी गोड या नयनरम्य वातावरणामध्ये खऱ्या अर्थाने आल्याच्या नंतर माझं सुद्धा मन भारावून गेलं. मी फार दुःखी आहे, पण तुमच्याकडे पाहून मला ऊर्जा आहे. माझी माय 10 दिवसापूर्वी वारली. आई गेल्याच्या नंतर काय दुःख होतं. मी 10 दिवस रडत होतो. अक्षरशः आमचे मेजर माझे बंधू घरी आलेले. आम्ही त्याला जोडीला घेतलं. म्हणलं मी एकटा जाऊ शकत नाही कीर्तन. म्हणजे काहीतरी मन मोकळं करण्यासाठी अवांतर गप्पा असतात, सगळ्या गोष्टी असतात. मी कमीत कमी इथपर्यंत येईपर्यंत 10 वेळा रामरक्षा म्हणलोय मला. म्हणजे कुठेतरी आईला मुक्ती मिळावी, कुठेतरी समाधान मिळावं. हे सगळं मी महाराजांना, पूज्यश्री बाबांना फोन पण केला गुरुजींना की गुरुजी माझं येणं होत नाही, उद्या करेल मी कीर्तन. करंजीकर माऊलीला माझ्या जागेवर बोला. ते म्हणे महाराज कालची थोडी अडचण झाली, आज तुम्ही आलं पाहिजे. म्हणून माझ्या त्र्यंबकेश्वरच्या बहीण भाऊंना विचारलं गुरुजी की गुरुजी मला कीर्तनाला जायचं, जाऊ का? ते म्हणले काय नाही बाळा, निवांत जा, काही टेन्शन घेऊ नका. आणि तिथे गेल्याच्या नंतर आपण काही तमाशे करणार. माझ्या प्रभूचं गुणांवादन गाण्यासाठी तर आपण इथं आलोय ना. त्याच्यातून देखील आईला मुक्तीच मिळेल. म्हणे बिंदास्त जा, काही चिंता करू नका. तुका म्हणे होता ठेवा होया बाबा सापडला. पूर्वजन्मे सुकृती थोर केली ती मदाजी फळाशी आली. आज खऱ्या अर्थाने श्री गुरु बंकट स्वामी, गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांची आणि पूज्यश्री रामहरी बाबांची सेवा करण्याचं सौभाग्य माझ्या जीवनामध्ये पार पडलं. आणि खऱ्या अर्थाने आज आपण सगळे मंडळी बाबांचे दास आहे. म्हणून एखाद्या साधूचं दास बना, एखाद्या संतांचं दास बना. बनायचं असेल, मनातली गोष्ट सांगायचं असेल, श्री गुरु रामहरी बाबांना सांगा. सुख झालं असेल तर बाबाच्या मंदिरात जा, बाबांना सांगा. दुःख झालं असेल तर त्यांना सांगा, कारण आपण त्यांचे दास आहे ना, आपण लेकर आहोत ना. सुखही सांगायचं असेल तर समाधीला सांगा, दुःखही सांगायचं असेल तर बाबाच्या समाधीला सांगा. सुख झालं असेल तर बाबांना सांगा, सुखामध्ये बाबा तुम्हाला उन्मत्त नाही होऊ देणार. दुःखही सांगायचं असेल तर बाबांना सांगा, दुःखामध्ये बाबा तुम्हाला निराश नाही होऊ देणार. मनातली गोष्ट सांगायचं असेल तर आईला सांगा, मनातली गोष्ट सांगायचं असेल तर संतांना सांगा, साधूला सांगा. मनातली गोष्ट सांगायचं असेल तर मित्राला सांगा. असा मित्र भेटणं सुद्धा फार दुर्लभ आहे. मित्र नसेल तर साधूला सांगा, साधू नसेल तर आईला सांगा. गुज बोलावे संतासी, आईला सांगा, मित्राला सांगा, नाहीतर साधूला सांगा. मनातली गोष्ट कोणाला सांगू नये. बरं तुमचं काय मत? बायकोला सांगू नये म्हणतो मी, असं म्हणलो पण नाही. बायकोला सांगावं नाही, बायकोला सांगू नये.
बायकोला का सांगू नये तुम्हाला खरं सांगू का त्याचं उत्तर मी सांगतो. आपण सगळं मनातलं तिच्या समोर सांगतो आणि तिच्या समोर सांगितलं की एक दिवस त्याचंच भांडवल करते ना आपल्यासोबत दिवसभर भांडत बसते. मग आपल्याला लागा पश्चाताप होतो की हिला विनाकारण सांगितलं. काय म्हणते माहिती, सांगते तुम्हाला वेगळं निघा वेगळं निघोनी संसार बघाना, सांगते तुम्हाला सांगते तुम्हाला वेगळं निघोनी संसार बघाना. म्हणजे काय अक्षर चालू दे गावाचे. काय असतं महाराज, वारकरी संप्रदायामध्ये एखादा मनुष्य आलं की पारमार्थिक वातावरण पाहिलं की सगळं देहभान विसरून जातं. वारकरी हो नाही ते लक्षात लगेच येतं. आणि एक संपा देवाला हेच आवडतात बरं का. हो, भगवान परमात्म्याने काल्याच्या कीर्तनामध्ये आपण सगळं ऐकतो. भगवान परमात्म्याने गोपाळ सगळे कमलाकार बसवले आणि माझं कीर्तन एक रद्द झालं. का बरं? ते म्हणे कमलाकार बसवले म्हणजे आम्हाला भाजपचा प्रचार करू राहिला. अरे कमलाकार बसवले म्हणजे कमलाच्या आकारासारखे बसवले. आणि कमलाकार बसवल्याच्या नंतर जेवढे भाविक होते, जेवढे जुने होते, जेवढे भोळे होते ते पुढे बसवले. परमार्थामध्ये भोळ्याला फार महत्व. भोळे, भाविक, जुनाट. बाबा भोळे भाविक आहे, जुनाट आहे आणि चांगले आहे. म्हणून परमार्थाला फार महत्वाचं आहे ते. मग महाराज म्हणतात तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. दास बनायचं असेल तर संतांचं बना. माझा भाव फक्त थोडा शांतो आणि थांबतो. ज्ञानोबराचं वर्णन कोणी केलं नाही बरं. सर्व संतांनी नामदेवराला विचारलं तर ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन नामदेव महाराज फार गोड करतात. ज्ञानराज माझे योग्यांची माऊली. नाथ महाराजाला विचारलं तर नाथ महाराज म्हणतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तुकाराम महाराजाला विचारलं तर तुकाराम महाराज तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली म्हणून ठेविली पायडुई. जनाबाई महाराजाला विचारलं तर जनाबाई महाराज म्हणतात ज्ञानाचा 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 आमच्या निळोबराला विचारलं तर निळोबरा म्हणतात काय सांगू देवा ज्ञानोबाची काय सांगू देवा ज्ञानोबाची सगळं वर्णन आमच्या संतांनी केलंय. पण कुणाचं वर्णन केलंय? ज्ञानोबराचं. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्वांनी जरी माझं वर्णन केलं असेल पण मी निवृत्तीनाथ महाराजांचा दास एवढं लक्षात ठेवा. म्हणे मी निवृत्ती दासू अवधारी जोजी ज्ञानदेव माने तरल तरलो आता उतरिल गुरु कृपे श्री गुरु सारिका Thank you.
आमची जनाबाई नामदेव महाराजांच्या घरची दासी बनली हो. पण जनाबाई नामदेव महाराजांच्या घरची दासी बनली, पण तिला सुद्धा एक दिवस सोडावं द्यायचं ठरवलं. नामदेव महाराजच्या घरी गावातली मंडळी आली, पाटील आला, महाराज तुमच्या घरामध्ये जी दासी म्हणून काम करते जनाबाई, तिनं चोरी केली. म्हणजे काय केलं, नवरत्नाचा हार गळ्यातला काढला, देवाच्या चोरी केली. नामदेव महाराज जनाबाईकडे आले, जनाबाईला म्हणाले, कागजाने आयुष्यभर दासी म्हणून काम केलं, 14 जणांमध्ये आमच्या घरची तू दासी जनाबाई आहे. पण सांगू तुला जनाबाई, का ग चोरी केली? नामदेव महाराज डोळ्यातून अश्रू आले. जनाबाईकडे पाहतात, जनाबाईला म्हणतात, नामा माने जने काग केली चोरी. दासी होती, दासी होती. दासाला नेहमी त्रास असतो हे लक्षात. दास आपण कुणाचे बना, कुणाचे बना, त्याला त्रास. जनाबाई नामदेवरायच्या घरची दासी म्हणली ना, देवाची दासी होती, तिला त्रास आहे. देवाने गळ्यातला हार काढला, जनाबाईच्या गळ्यात काढला. आणि पाटील म्हटले, बा हार चोरला म्हणे जनाबाई. जनाबाईने हार चोरला म्हणल्याच्या सगळे मंडळी जनाबाईकडे आले. नामदेव महाराज म्हणतात, चोरी केली तू. नामा म्हणे जने काग केली चोरी, बोल कसे खाई जाणी देवा, बोल कसे खाई जाणी देवा, समजले देवा समजले देवा पांडुरंग